हॅलो. हा बोला की. काय अहो ते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ते शिंदे गटात प्रवेश केला होय त्यांनी. आपलं ओमराजेने हा मग करू द्या की, तुम्हाला काय व्हावं लागले. म्हणजे काय होत नाहीये मला. हा केलाय हो आपलं मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला विचारायला लागले. अहो माणुसकीच्या नात्याने विचारला बरोबर आहे हो. समधीकडे चर्चा चालू आहे सोशल मीडियावर, इकडे तिकडे तीच व्हिडिओ चालू आहे ती. ओमराजेंनी शिंदे गटात प्रवेश केला, शिंदे गटात प्रवेश केला. मग केला म्हणजे असं काय झालं नेमकं? काय तुमची चोरी केली का काय केलं नेमकं? अहो जनतेची चोरी केली ना. कसं? जनतेची चोरी केली त्यांनी. कसं म्हणजे काय? आता एवढा ते शेतकऱ्यांचा सर्वसामान्य लोकांचा आधारस्तंभ बनलेला ओमराजे निंबाळकर आणि ते डायरेक्ट शिंदे गटात प्रवेश केला. म्हणजे एक आम जनतेला राहू द्या पण शेतकऱ्याला एक धक्काच लागलेला आहे ना. अहो, त्या गटात गेलं म्हणजे काय झालं? त्या गटात जाऊन पण त्यांनी शेतकऱ्यासाठी गरीब लोकांसाठीच काम करणार आहे ती का? मग आता खासदार म्हणल्यावर काय पंतप्रधानासाठी काम करणार आहे का तिकडे जाऊन? बरोबर आहे तुमचं नाही पण नाही, तुम्ही आमचं बरोबर आहे. नेमकं तुम्हाला बोलायचं आहे काय? तुम्हाला नेमकं मनाचं आहे काय? मला एवढंच विचारायला लागले मी प्रवेश केलाय का असं विचारते पण तुम्ही एवढं भडकताय कशासाठी? का तुम्हाला पण त्रास व्हायला लागलाय का त्यांनी पण शिंदे गटामध्ये प्रवेश केला म्हणून? मला काय त्रास होणार झालाय? आपण तुम्ही एवढं तसं नव्ह, आपण गरीब माणसं, शेतकरी माणसं ह्या गटात प्रवेश केला काय आणि त्या गटात प्रवेश केला काय? अहो त्यांनी पण शेवटी समाजासाठीच काम करणार आहे ती ना. केलंच पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. पहिलं जनसेवा नंतर स्वतःची सेवा. तुम्ही ह्या वेळेसच म्हणताय शिंदे गटात प्रवेश केला, शिंदे गटात प्रवेश केला. अहो मागच्या वेळेस त्या गुवाहाटीला जाऊन किती तर खासदार आमदार फुटली. त्यावेळेस आपलं ओमराजे एकनिष्ठ होतं. त्यावेळेस किती तर कोटीची ऑफर आली होती पण त्यांनी पक्ष सोडला का? बरोबर आहे की तुमचं. तुम्ही मग म्हणताय ते मान्य आहे की मला. नाही नाही, सांगा की तुम्ही आता मला. तुम्ही बरोबरच मला अहो सांगा. मला काय म्हणायचंय तुम्ही एवढं तापलाय कशासाठी? तापाचा विषय नाही. त्या हा. गुवाहाटीच्या प्रकरणात खासदार साहेबांनी पक्ष सोडला का? नाही सोडलाय बघा. बघा तुम्ही माझ्या एवढं तन करू नका. तंत्रचा विषय नाही ओम हो. ओम दादा त्यावेळेस त्या गट एक मिनिट. हा ओम दादा ठाकरे गटात असो हा किंवा शिंदे गटात असो हा हे कुठल्याही पक्षामध्ये असू द्या त्यांनी पण शेतकऱ्याचं त्यांनी चांगलं केलंच पाहिजे. पण मी तुम्हाला नॉर्मल विचारते. मला वाटते ओमदादांनी पक्ष सोडल्यामुळं तुम्हाला पण धक्का बसलाय. पण तुम्ही एवढी चिडचिड का करताय? हळू बोलू शकताय की तुम्ही या गोष्टी? अहो मग मी हळूच बोलायला लागलो की अजून अहो काय? तुमचा आवाज काय एवढा मोठ्याने बोलायला लागलाय? तसं ना हो. तुम्ही तुम्ही तुमची बोलाची भाषा थोडी वेगळी आहे. वेगळी नाही. माझी भाषा वेगळी नाही. खासदार साहेबाच्या मनात अजून पण ठाकरे गटाविषयी प्रेम हाय, आपुलकी हाय, समजच हाय. काय तर त्यांनी पण पुढचा राजकारणाचा अभ्यास केला असेल म्हणूनच तिकडे शिंदे गटात गेली ती की. हा म्हणजे मला वाटतंय ते तिकडच्या गटात गेल्यामुळं सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला झालेला दिसतोय म्हणून तुम्ही एवढं भडकलेला आहे. माझा भडकाचा विषय नाही. जी शेतकऱ्याच्या साथीला असते ती का नाही त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आता भाजपचे आमदार, आमच्या तुळजापूर तालुक्याचे आमदार राणादादा, त्यांचं सुद्धा सहकार्य लय मोठा आहे शेतकऱ्याबद्दल. शेतकऱ्याची त्यांनी सुद्धा लय मोठी मोठी कामं केलेली आहेत ती. अहो तुळजापूर तालुका सोडा अख्ख्या महाराष्ट्राला विमा, अनुदान, पीक विमा ही कोण मंजूर करते? राणादादा करते आपला. मग त्यांनी केलं असेल. मग ओमदादांनी केलं नाही का धाराशिव जिल्ह्यासाठी? अहो मग ओमदादाने पण भरपूर कामं केली ती, राणादादाने पण केली ती. प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी योग्यच आहे आणि कामं करावंच लागली ती की हो. नाही बरोबर आहे. मग कामं जर करत असतील व्यवस्थित मग ह्यांनी तिकडे प्रवेश का केलाय? कारण सोशल मीडियावरती ना सगळीकडे हीच चर्चा आहे. अहो आमचं पीक जर जळून गेलं तर राणादादाला रात्रात झोप येत नाही. राणादादा असं म्हणजे वरनं जर पीक विमा जर मंजूर नाही झाला तर राणादादा स्वतः भांडण न्यायालयामध्ये घालते. ते न्यायालयातनं मंजुरी काढून पुन्हा शेतकऱ्याला रिटर्न पीक विमा मंजूर करून देते ती, वाटप करते ती. म्हणजे तुम्हाला बोलण्याचं तात्पर्य असं आहे की ओमदादा असं काही करत नाहीये.
अहो ओमदादा पण भरपूर कामं करते ती ओमदादानं पण शेतकऱ्याची भरपूर कामं केलेली आहे ती झिरो 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 काम असलेलं केलंय. कुण्या ड्रायव्हरचं जर टायर पंक्चर झालं तर त्यांना मग त्यांनी आता टायरची असं सुविधा का केली केलं आहे. मग त्यांनी ठाकरे गट का सोडला? अहो कुणाची गाय आजारी असलं तर त्या सरकारी डॉक्टरला फोन करून त्या शेतकऱ्याची गाय नीट झाली पाहिजे. रात्रीच्या 12-12 वाजता अधिकाऱ्याला शेतकऱ्याच्या कोटीवर पाठवलंय खासदार साहेबांनी ओमराजेंनी. हा मग तुम्ही एकाचीच बाजू घेऊन बोलत होता ना. मी एकाची बाजू घेत नाही. आमच्या धाराशिव जिल्ह्याची दोन्ही पण नेते लय भारी आहे ती. दोन्हीच्या दोन्ही शेतकऱ्यासाठीच कामं करते ती. नाही केलं पाहिजे हो. हे नेते हे जनसेवेसाठीच आहेत. निवडून लोक उगाच देतात का? काहीतरी शेतकऱ्यांचं जनतेचं कल्याण करणार आहेत म्हणूनच निवडून दिलेलं आहे ना. आणि तुम्ही लोकांचं म्हणताय म्हणणं अहो लोकांचं म्हणणं काय आहे? मग त्यांना जायचंच होतं ना तर मग डायरेक्ट राजीनामा देऊन जायचं होतं ना. म्हणजे असं लोक म्हणतात हो. आता ती आपण तेवढी मोठी माणसं ना हो. ती खासदार आमदार ती लय हुशार माणसं असते त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांची त्यांनी केलं असेल. आणि आता तुम्ही म्हणताय ठाकरे गट सोडला शिंदे गटात गेला. मग ठाकरे गटानं पण भरपूर कामं केलंय की 2019ला ऑल शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंय सरसकट 2 लाखापर्यंत. मग त्यांनी केलंय ना. मग त्यांना आता प्रॉब्लेम काय होता ठाकरे गट सोडायचं सांगा बरं जरा. मग केलं नाही का शेतकऱ्याची कामं केली तीच की ठाकरे गटाने पण कामं भरपूर. केलेत की आता तुम्ही दोन्हीकडनं ढोलके वाजवायला लागलाय. मग भले ठाकरे गटाने 2019ला सरसकट कर्जमाफी दिलेलं आहे ना. अहो त्यावेळेस ओमराजेंनी तुम्ही ऐका, ऐका. त्यावेळेस का पडला? भागाचा विषय नाही. ज्यावेळेस ठाकरे सरकार आपल्या महाराष्ट्रात बसलं होतं त्यावेळेस कोरोना काळ होता. कोरोना काळात जनता जगवली आहे त्यांनी. मग जगवल्या ना. मग हे जनतेला माहित आहे म्हणूनच ओमदादाला निवडून तिथं दिलेलं आहे. मग तरी सुद्धा ओमदादानी हा पक्ष का सोडला? का सोडला ही येणारा काळ सांगेल. ओमराजे पत्रकार परिषदेमध्ये सांगतील समध्या गोष्टीचा खुलासा होईल. पण तुम्ही काय एवढं जळताय लगी? अरे मला जायची काय गरज आहे? अहो मी पण शेतकरीच आहे ना. कुठेतरी आम्ही त्यांना एक देवाला देवाचं जसं स्थान दिलेलं आहे ना त्याच्या साईडला आम्ही ओमदादाला स्थान दिलं होतं ना. हा मग आमचा अजून देव पण द्या ना. शेतकऱ्यांचा वाली. अजून पण द्या. आहे राहणारच आहे. आम्ही कुठं म्हणतोय की आम्ही त्यांना आता हे करणारच नाहीये. आहे ते स्थान पण शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी त्या गोष्टी ज्या मागे झाल्या नसतील राहिल्या असतील त्या आता त्यांनी करून दाखवाव्यात. अहो कुठल्याही पक्षामध्ये असू द्या. समध्या ठिकाणी कामं करायला लागली ती. ठाकरे गटानं 2019ला शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. पुन्हा भाजप सरकार पण ही पीक विमा म्हणा अनुदान म्हणा मरणाचं देते. लाडकी बहीण योजना चालली आहे. सगळे पक्ष काम करतात पण ज्या त्या पक्षामध्ये निवडून दिलेलं असतं ना ते त्या जनतेने ठरवलेलं असतं की आपल्या ह्या जिल्ह्यासाठी आपल्याला हा नेता योग्य आहे म्हणून निवडून दिलेलं असतं ना. की त्या जनतेला काय माहिती पुढे जाऊन हा नेता दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करेन. जसं आता नीट परीक्षा जे हे झालेली आहे म्हणजे पेपर लीक झालं तर दुसऱ्यांदा परीक्षा म्हणजे नाही का ते ज्या नीट परीक्षेच्या आहेत ते दुसऱ्यांदा परीक्षा द्यायचे चालू आहेत ना. मग तसं निवडणुका सुद्धा झाल्या पाहिजेत. तसं ती होत नसतंय. ती वरचा विषय असतंय. उगाच तुम्ही जास्त दाट बोलून भांडणाचं काढू नका. कसं बोलायला आता काय बोलायला येणारच नाही ना आता बोलायला येणारच नाही. समज काय आपल्या मनासारखं होत नसतंय. ओमराजे बी माणूस चांगला आहे. राणादादा बी चांगला आहे. उद्धव ठाकरे साहेब चांगले आहे ती. शिंदे गट बी चांगला आहे. समधी माणसं चांगली आहे ती. समधीच्या पद्धतीनं कार्य करायला लागली ती. फक्त वाटोळं झालं आपल्या अजित पवार साहेबाचं. बरोबर आहे. अजितदादा सोडून गेल्यामुळे ही समधी प्रश्न वाढली ती. ना तर अजितदादा असला असता तर समधी प्रश्न मार्गी लागले असते आज. बरोबर आहे. अजितदादा एकटा माणूस गेल्यामुळे ही समजा राजकारणाचं असलं होऊन बसलेलं आहे. पण असू द्या होईलच काय ना काय. उगाच तुम्ही लोड घेऊ नका. उगाच ततपप करू नका. माझ्यापेक्षा लोड तुम्हीच घ्यायला लागलाय. मी तर काय लोड बीड घेत नाही. मी माझा एक सरळ साधा प्रश्न होता पण तुम्ही एवढं का महाभारत मांडलं हेच माहित नाही. सगळ्यात जास्त मला टेन्शन आलेलं आहे असं वाटतंय मला. असू द्या चालतंय. ठेवू का मग?